श्री परमेश्वराचा अभिषेक व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला झाली सुरुवात। सबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेला आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी पासून भव्य यात्रा महोत्सवाची सुरुवात झाली आहे। त्यानिमित्ताने मंदिराच्या कळसासह प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले आहेत। सकाळी 6 वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत मंदिर संस्थानचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या हस्ते सपत्नीक श्री परमेश्वराचा महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर काकडा भजन होऊन सकाळी 7 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विना पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्त पारायण शिवाजी महाराज जाधव वडगावकर हे सांभाळत आहेत। त्यांच्या मधुर वाणीत पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पठण केले जात असून पहिल्याच दिवशी शहरातील महिला पुरुष व बालभक्तांनी लक्षणीय उपस्थिती लावल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी शेकडो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती। शंकररूपी अवतारातील उभी असलेली काळ्या पाषाणातील श्री परमेश्वराची सगुण रूप मूर्ती याच पर्व काळात शेतीची नांगरटी करताना अंदाजे 715 वर्षापूर्वी शेतकऱ्याला सापडली होती। तेव्हा गावकऱ्यांनी या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा उत्सव साजरा केला होता। तेव्हापासून महाशिवरात्रीच्या पर्व काळात जवळपास 15 दिवस यात्रा भरवली जात आहे। यात्रा उत्सवात सामील झालेल्या पारायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला असून यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन तसेच विविध शालेय स्पर्धा, कृषी, क्रीडा आणि भव्य शंकरपट आणि कुस्तीची दंगल आदी कार्यक्रम होणार आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री 12 नंतर श्रींच्या मूर्तीचा अलंकार सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात पंचक्रोशीतील भाविक भक्त, शालेय विद्यार्थी व खेळाडूंनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीर चंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक राजेश्वर चित्तावार, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्याम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, सौ लताबाई मुलंगे, सौ लताबाई पाध्ये, राजाराम बल्पेवाड, वामनराव बनसोडे, प्रकाश शिंदे, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, ॲडव्होकेट दिलीप राठोड, अनिल मादस्वार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबूराव भोयर गुरुजी आणि समस्त गावकरी मंडळी यांनी केले।